उपासिका ओ माझ्या मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वाला क्रांतिकारी जय भीम. आज आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य 134वी जयंती साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने मी तुम्हाला 2 शब्द सांगते, ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. उद्धरली कोटी भीमा तुझ्या जन्मामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी देशाने संविधान लागू करण्यात आले. कोणत्याही राष्ट्राला कारभार चालवण्यासाठी काही कायदे व नियमांची गरज असते. काही कायदे व नियम जे ग्रंथात समाविष्ट असतात त्यास संविधान असे म्हणतात. 1946 ला संविधान सभेची निर्मिती झाली. त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रस्ताविका पंडित नेहरू यांनी लिहिली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ज्याला आपण संविधानाचे निर्माता म्हणतो. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. संविधान सभेच्या एकूण 11 बैठका झाल्या. 395 कलमे, 22 भाग व अनुसूची निर्माण करण्यात आला. आपली राज्यघटना सार्वभौम आहे. जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. घटनेमध्ये समानता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुता याला मोठे स्थान दिले. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, भारतीय राज्यघटनेने आपल्याला काय काय दिलं सांगा पाहू. कोणी सांगेल का? बरं जाऊ दे, मी सांगते. भारतीय राज्यघटनेने आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं. भाकरीमध्ये मूलतः काढते ते कलम 12 ते 35 मधले या भागाला घटनेचे मॅग्ना कार्टा असे म्हणतात. मूलभूत हक्क 6 प्रकारचे आहेत. नंबर 1 समानतेचा हक्क, नंबर 2 स्वातंत्र्याचा हक्क, नंबर 3 शोषणाविरोधाचा हक्क, नंबर 4 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, नंबर 5 व सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, नंबर 6 घटनात्मक उपायाचा हक्क. मूलभूत हक्क प्रविष्ट आहे कलम 32 नुसार. सुप्रीम कोर्टात कलम 226 नुसार, हायकोर्टात ते आपल्याला परत मिळवता येतात. डॉक्टर बाबासाहेब कलम 32 ला घटनेचा आत्मा मानतात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले ती शिक्षणाचा पाया नसला. ओ बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना पुरुषाप्रमाणे कायद्याच्या हक्क देऊन तो शिक्षायला नेला. त्याला गावाच्या ठिकाणी सन्मानाची वागणूक, भारताचा मतदानाचा हक्क, संपत्ती समान वाटा आणि छान सूट बूट घालून भाषण करते ना, फक्त राज्यघटनेमुळे आता मुलीला कोठेही कमी समजायचं कामच नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला लावून काम. आता आमच्या यात फक्त भांडे घालून भाकरी थांबण्याचे नाही तर कायद्याने त्याला आणखीनच बायकत बनवले. आता आम्ही देशही चालू शकतो, अंतरातही जगू शकतो. ते फक्त राज्यघटनेमुळे, नाहीतर काय झालं असतं काय माहिती का बाई. काते लेकरू हातात जा डोईवर शेणाची पाटी, कपडा न लता न खरकट बाता, फजिती होती माय मोठी. माझ्या भीमान विमान माय सोन्यानं भरली होती. माझ्या विमान माय सोन्यानं भरली होती. एवढं बोलून मी माझ्या भाषा. जय भारत, जय संविधान, जय भीम. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात आर्यासाठी. प्रमुख पाहुण्यांकडून तिच्यासाठी बक्षीस देण्यात येते, त्याचा तिने स्वीकार करावा.
फोटो घ्या. टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा.